करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारासाठी कळे इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी फसवेगिरी करणाऱ्यांना आत्ताच कसा पडसाळी घाटाचा प्रश्न आठवला असा सवाल उपस्थित करत चंद्रदीप नरकेंवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. महाविकास आघाडीची सत्ता आल्याबरोबर पहिल्यांदा पडसाळी घाटाचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. पन्हाळ्यातील लोकांनी कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांची पक्षनिष्ठा राजकारणातील सर्वांसाठी आदर्श असून राहुल पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देणं हीच पी.एन. पाटील यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल असं सांगितलं. उमेदवार राहुल पाटील यांनी प्रशिक्षण केंद्र सुरू करणं, धर्मादाय रुग्णालय सुरू करणं यासह दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांची अपुरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही देताना पन्हाळा तालुक्याला पी.एन. पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच प्रांत कार्यालय मंजूर झालं असल्याचं सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात आपला त्यांच्याशी केवळ 20 दिवसांचा सहवास लाभला, पण त्याच काळात त्यांच्यातील देव माणसाचं दर्शन झाल्याचं सांगत राहुल पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांना दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या आठवणींमुळे अश्रू अनावर झाले. यावेळी राजेंद्र सूर्यवंशी, विलास पाटील, डॉक्टर चेतन नरके यांची भाषणं झाली. यावेळी कळे, पोर्ले गावासह विविध गावातील नरके समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राहुल पाटील यांना पाठबळ दिलं.